आचारसंहिता जाहीर झाली आणि खऱ्या अर्थानं विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू झालेली आहे. 10 वर्षामध्ये केलेली कामं होती, माझा संपर्क होता, विकास कामं प्रत्येक गावापर्यंत पोहोचली होती, तरी पराभव झाला. यामुळे मला वाईट वाटलं. माजी आमदार चंद्रदीप नरके साहेब आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करूयात. शेवटी त्या अडचणी दूर करण्यासाठी मी पद नसताना सुद्धा मी त्यांच्याबरोबर संपर्कात आहे, त्यांची कामं केली तेव्हा प्रचंड प्रतिसाद चांगला आहे. तरी आता खऱ्या अर्थानं राजकीय घडामोडीला, प्रचाराच्या बरोबर गाठीभेटींना आता थोडंसं गती येणार आहे. सगळ्यांना लक्षात आले की नाही महायुती काम करणार आहे. या मतदारसंघामध्ये चंद्रदीप नरके रात्रंदिवस उपलब्ध असल्यामुळे अनेक लोक माझ्याशी संपर्क करतात, प्रवेश करायला लागले. म्हणजे आमचं दैवत हे मतदार राजाचं आहे. त्यामुळे निश्चित त्यांना स्मरून आणि त्यांना वंदन करून आम्ही या ठिकाणी मतदारसंघाच्या विकासात मी माझी उमेदवारी पक्षाकडे मी मागितली. मतभेद असू शकतात, मनभेद कधी असू शकत नाही. त्यावेळी सुद्धा मी जवळजवळ 250 कोटीची कामं त्या 5 वर्षामध्ये केली. आज त्यावेळीची 250 कोटी म्हणजे आज 15 वर्षांत त्याची किंमत किती झाली असेल. विकास निधी आणताना पद हा काय आमदार असलं पाहिजे असं काही नाही. आपले प्रयत्न असतात, आपण जिद्द आणि चिकाटी ठेवली अनेक गोष्टी साध्य करतात. परंतु त्याला सत्तेची जोड असते, तर त्याच्यापेक्षा अधिक प्रमाणामध्ये आपल्याला विकास कामं करतात. हिरा तयार करून अनेक जण सत्कार करतात. हिराला पैलू पाडायचं काम या ठिकाणी केलं पाहिजे. तेव्हा मला निश्चित आशा आहे की या ठिकाणी मतदान निवडणुकीमध्ये मला चांगल्या मताधिक्याने लोक निवडून देतील. आचारसंहिता जाहीर झाली आणि खऱ्या अर्थानं विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू झालेली आहे आणि या निवडणुकी संदर्भातच बोलण्यासाठी करवीर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार चंद्रदीप नरके साहेब आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करूयात. साहेब, काय सांगाल? आता आचारसंहिता जाहीर झालेली आहे आणि त्याचबरोबर आता 35 दिवसावर निवडणूक आहे. कसं बघता या निवडणुकीकडे तुम्ही? आचारसंहिता जाहीर झाली आणि निवडणुकीच्या तारखाही जाहीर झालीत. मतदान 20 नोव्हेंबरला या ठिकाणी होणार आहे आणि मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे 35 दिवस या ठिकाणी राहिले असले तरी आता खऱ्या अर्थानं राजकीय घडामोडीला, प्रचाराच्या बरोबर गाठीभेटींना आता थोडंसं गती येणार आहे. आणि निवडणुका हे नेहमी लागत असतात. दर 5 वर्षांनी विधानसभा निवडणुका येत असतात. आता तसं मी 2 निवडणुका 9 ते 14 आणि 14 ते 19 मी शिवसेना पक्षावरच्या चिन्हावर लढून विजयी झालो. 19ला मला पराभवाला सामोरं जावं लागलं. परंतु पराभव जरी झाला तरी मी बरोबर 1 आठवड्यानं माझा संपर्क दौरा मी लगेच चालू झाला. आणि मी पहिल्यापासून म्हणजे विधानसभेला 2009च्या अगोदरपासून मी सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये सातत्यानं लोकांशी संपर्क ठेवतो. आणि प्रत्येक वेळी माझा दररोजचा संपर्क असतो, गाठीभेटी असतात, मतदारसंघातले दौरे असतात. त्यामुळं निवडणूक 35 दिवसावर आली म्हणून असं काही मला फार मोठं असं काय वाटत नाही. कारण माझं अनेक निवडणुकीला मी सामोरं गेलो आहे. या निवडणुकीला सहकारातल्या निवडणुका दर 5 वर्षामध्ये 6 महिन्याने कोणती ना कोणती तरी निवडणूक असते. मग जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, जिल्हा दूध संघ असेल, मार्केट कमिटी असेल, ग्रामपंचायतीच्या असतील, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असतील, वेगवेगळ्या विकास संस्थांच्या डेऱ्यांच्या निवडणुका असतील. या अनेक निवडणुकींना आम्हाला सामोरं जावं लागते. त्यामुळे जरी आलं तरी आता गतिमान प्रचाराचे वेग आणि संपर्क गतिमान करावा लागेल. आणि मी नेहमीच संपर्कात असल्यामुळं त्यामुळं फार काय असं काय आकस्मित आले आणि आता लगेच काय करावं असं काय वाटत नाही. हा आमच्या अंगवळणी पडलेला आहे या ठिकाणी. बरोबर साहेब, तुम्ही अनेक निवडणुका पाहिल्या आहेत, अनेक निवडणुकामध्ये तुम्हाला यश देखील आलेलं आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये ज्या तुम्ही गाठीभेटी घेताय, तुमच्या मतदारसंघामध्ये लोकांशी संवाद साधताय, कसा प्रतिसाद वाटतोय तुम्हाला? मी 2019ला पराभव झाल्यानंतर मला त्या ठिकाणी निश्चित एवढंच वाटलं की 10 वर्षामध्ये केलेली कामं होती, माझा संपर्क होता, विकास कामं प्रत्येक गावागावामध्ये पोचवली होती, तरी पराभव झाला. ह्यामुळे मला वाईट वाटलं. हा एखादी निगेटिव्ह गोष्ट माझ्याकडनं घडली असती किंवा माझा संपर्क नव्हता का विकास कामं झाली नव्हती, अशावेळी पराभव झाला असता तर माणसाला काय वाटतं, आपत्ती असेल, वेगवेगळे कठीण प्रसंग असतील, नैसर्गिक आपत्तीबरोबर अनेक लोकांना अडीअडचणी येतात. ते का सातत्याने मी त्यांच्या संपर्कात होतो. पण एवढी सगळी कामं करून पराभव झाल्यामुळे थोडंसं मनानं वाटलं की एवढं आपण कामं करतोय, लोकांशी भेटतोय, 24/7 आपण अवेलेबल असतोय आणि तरी पण आपल्याला पराभवाला सामोरं झालं. ठीक आहे, निवडणुका निवडणुकीच्या ठिकाणी असतात, कामही कामाच्या ठिकाणी असतात. ज्या त्यावेळी राजकीय जोडण्या घालायला लागतात, वेगवेगळ्या लोकांचे आशीर्वाद लागतात राजकीय नेत्यांचे. त्यामुळे थोडंफार कुठं प्रमाण कमी पडलं असेल. या सगळ्या 2019च्या
काही आमचं पहिलं काही चुकलं आहे का, माझ्यामध्ये कुठं त्रुटी राहिल्या, कुठं उणेवा राहिल्या, या सगळ्या गोष्टीची खातरजमा करून मी 4 दिवसांनीच कामाला लागलो आणि माझा संपर्क सातत्याने ठेवला आहे. आता लोकांच्या गाठीभेटी होतात. करवीर विधानसभा मतदारसंघात या 5 वर्षामध्ये विकासाच्या माध्यमातून प्रचंड मागे केला. लोकांच्यामध्ये मी कोणावर तर टीका करू शकत नाही. निश्चितपणे मतदारसंघ मागे गेल्यानंतर लोकांच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या भावना होत्या. मी निश्चितपणे काम करत असताना मुख्यमंत्री सहायता निधीची रुग्णांना मदत असेल, त्यांची मोफत ऑपरेशन्स असतील, वेगवेगळ्या तहसीलदार ऑफिसमध्ये रेशनिंगची कामं असतील, मला वाटते की वेगवेगळ्या शासकीय ऑफिसेसमध्ये मग MSEBपासून ते जिल्हा परिषदपासून ते जिल्हा मध्यवर्ती बँकेपासून अनेक लोकांचे दररोजच्या जीवनामध्ये वेगवेगळे प्रश्न असतात, अनेक काम असतात. 5 वर्षे मी त्या सगळ्यांच्या कामातच आहे. त्यामुळे लोकांना मी आता निवडणुकीला गेल्यानंतर लोकांना फरक कळला आहे की 5 वर्ष माझी विधानसभेला प्रतिनिधी असल्यामुळं काय अडचणी येतात आणि शेवटी त्या अडचणी दूर करण्यासाठी मी पद नसतानासुद्धा मी त्यांच्याबरोबर संपर्कात आहे, त्यांची कामं केली. तेव्हा प्रचंड प्रतिसाद चांगला आहे. जी लोकं आमच्यातून मागचे काही कारणामुळे बाहेर गेले असेल, ते त्यांच्या मनामध्ये काय राहिलं असेल ते जे मतभेद असू शकतात, मनभेद कधी असू शकत नाही आणि काही मतामध्ये भिन्नता आल्यामुळे ते जर कोणी बाजूला असेल त्यांच्याबरोबर मी संपर्क साधून आम्ही सगळे एकोपा केला आहे. आज सगळे आमच्या आपल्या कामाच्या माध्यमातून लोक आपल्या जवळ यायला लागलेत. अनेक लोक आपल्याबरोबर परत येऊन प्रवेश करायला लागलेत. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून मी या करवीर विधानसभा मतदारसंघाचा प्रतिनिधित्व म्हणजे समितीचा अध्यक्ष आहे. 93,000 मुख्यमंत्री लाडक्या बहिणींना योजनेतून आपण भगिनींना लाभ दिला आहे. मुख्यमंत्री जी एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली या 2.25 वर्षामध्ये विकास कसा गतिमान असतो आणि सर्वसामान्यांचे निर्णय कसे होतात हे निश्चित आता जनतेनं बघितलेलं आहे. त्यामुळे महायुतीचाही विजय निश्चित आहे आणि आम्ही सगळे काम करणारी लोक या निश्चितपणे सरकारनं केलेली कामं आणि आमच्या मतदारसंघात असलेला संपर्क यामुळे अनेक लोक या ठिकाणी सगळ्यांना लक्षात आले की नाही महायुती काम करणार आहे. या मतदारसंघामध्ये चंद्रशेखर रात्रंच उपलब्ध असल्यामुळे अनेक लोक माझ्याशी संपर्क करतात, प्रवेश करायला लागलेत. तेव्हा मला निश्चित आहे आशा आहे की या ठिकाणी मतदान निवडणुकीमध्ये मला चांगल्या मताधिक्याने लोक निवडून देतील. खरं तर तुम्ही 2019ला झालेल्या पराभवानंतर पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली, लोकांशी जनसंपर्क ठेवला. 2 वेळा तुम्ही या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. त्या दरम्यान केलेली विकास कामं आणि ह्या 5 वर्षात पद नसताना केलेली विकास कामं, नेमकी कशी विकास कामं झालीत? मला वाटतं की 9 ते 14 त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती आणि मी विरोधी आम्ही शिवसेना भाजप युतीमध्ये होतो. त्यावेळी विरोधी पक्षाच्या गटामध्ये आम्ही होतो. त्यावेळीसुद्धा मी जवळजवळ 250 कोटीची कामं त्या 5 वर्षामध्ये केली. आज त्यावेळीची 250 कोटी म्हणजे आज 15 वर्षांतर त्याची किंमत किती झाली असेल बघा. त्याच्यानंतर मी 14 ते 19मध्ये जवळजवळ 793 म्हणजे 800 कोटीच्या आसपासची विकास कामं वेगवेगळ्या फंडातून केली. मला वाटतं की वेगवेगळ्या शासनाच्या योजना आहेत. आमदार फंड असतोय, डोंगरी विकास असतोय, 30, 54, 50, 56 DPCतून असतोय, क वर्ग यात्रास्थळ आहे, ब वर्ग यात्रास्थळ आहे, शासनाच्या पर्यटन योजना आहेत. याच्यामध्ये मुख्यमंत्री सडक योजना आहे, पंतप्रधान सडक योजना आहे, मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून रुग्णांना, आजारी पडलेल्या रुग्णांना मदत आणणं. त्याचबरोबर स्टेट बजेटमधील रस्ते असतील, पूल असतील, 13 विद्युत अनकनेक्टेड व्हिलेजेस असतील, हडकोमधून असतील, त्या ठिकाणी निश्चितपणे वेगवेगळ्या शासनाच्या एवढ्या योजना आहेत. माझ्या माहितीप्रमाणे त्या सगळ्या योजना या ठिकाणी एकत्रित करून मला हा विकास निधी आणता आला आणि 10 वर्षाचा अनुभव असल्यामुळं निश्चितपणे ह्या 2 वर्षामध्ये मला निधी मिळाला. सर्वसाधारणपणे जिल्हा नियोजनमधून 30, 54, 50, 56 क वर्ग यात्रासह जनसुविधा, नागरी सुविधा, दलित वस्ती सुधारणा या जिल्हा परिषदच्या योजनेमधून मला या 2 वर्षामध्ये थोडाफार निधी या ठिकाणी मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांच्या माध्यमातून स्टेट बजेटला यावर्षी मला जवळजवळ 42 कोटीची कामं या ठिकाणी रस्ते आणि पुलासाठी प्रमुख जिल्हा मार्ग आणि राज्यमार्गावरती मिळाली. आणि मला वाटते की सामाजिक न्याय दलित वस्तीमध्ये जवळजवळ 5 कोटी 25-15 योजनेमार्फत मी सातत्यानं पाठलाग केला. पर्यटनमधनं काही प्रस्ताव दिले. वडंग्यामध्ये पर्यटनमधून आपण 14 कोटी 98 लाखाचा प्रस्ताव मंजूर केला. या अनेक गोष्टी या 2 वर्षामध्ये मी प्रत्येक मुंबईला जाऊन संपर्कात राहून ही विकास कामं आपल्या भागात आली पाहिजेत, आपला
कुठेही विकासाच्या दृष्टीने मागं पडला नसला पाहिजे या दृष्टीने आणण्याचा मी प्रयत्न केला. जवळजवळ 90 ते 96 कोटीच्या आसपासचा विकास निधी या 1.5-2 वर्षामध्ये मला या ठिकाणी मतदारसंघामध्ये मिळवता आला, याचं मला समाधान आहे. आणि विकास निधी आणताना पद हा काय आमदार असलं पाहिजे असं काही नाही. आपले प्रयत्न असतात, आपण जिद्द आणि चिकाटी ठेवली तर अनेक गोष्टी साध्य करतात. परंतु त्याला सत्तेची जोड असते तर त्याच्यापेक्षा अधिक प्रमाणामध्ये आपल्याला विकास कामं करता येतात. साहेब, यावेळेला या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे, तर तुम्हाला काय वाटतंय? आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. आता मी महायुतीमार्फत तिकीट मागितलेलं आहे. मला वाटते महाविकास आघाडीमार्फत आहे. आता नवीन तिसरी आघाडी या ठिकाणी निघालेली आहे किंवा अनेक लोक इच्छुक असतात. त्यामुळे तिरंगी लढत होईल किंवा अनेक अपक्षसुद्धा उभारतील. आता मनसेनं सुद्धा वेगळा निर्णय घेतला की आम्ही सगळ्या जागा लढवणार. प्रकाश आंबेडकरांनी निर्णय घेतला की त्याने आम्ही 288 जागा लढवणार. त्यामुळे तिरंगी होती का आणि किती उमेदवार याच्यामध्ये स्पर्धेमध्ये आहे. लोकशाहीमध्ये हा अधिकार आहे. वेगवेगळे पक्ष असतील, कोण अपक्ष असतील, त्यांना उभारायचा अधिकार आहे. ज्यावेळी सगळ्या उमेदवारी ह्या जाहीर होतील त्या प्रमाणात लोकांच्या सगळेच पक्ष किंवा सगळेच उमेदवार जातील. शेवटी लोकांनी ठरवायचं आहे आपण कोणाला निवडून द्यायचं, काम केल्यानंतर कोण आपल्याला हा मतदारसंघ पुढे घेऊन जाईल. या सगळ्या गोष्टी लोकांच्यावरती निर्णय आहे. शेवटी लोक हेच आमचं श्रद्धास्थान आहे. म्हणजे आमचं दैवत हे मतदार राजाचं आहे. त्यामुळे निश्चित त्यांना स्मरून आणि त्यांना वंदन करून आम्ही या ठिकाणी मतदारसंघाच्या विकासात मी माझी उमेदवारी पक्षाकडे मी मागितली. नक्कीच एक शिवसेनेचे उमेदवार म्हणून या करवीर मतदारसंघातील लोकांना, मतदारांना काय आश्वासित कराल? नाही, महायुतीचा उमेदवार मी लोकांना हेच आश्वासित केले. अनेक योजना आहेत या ठिकाणी. मला एक सांगायचे, आता आमच्याकडे दामणीचा प्रकल्प होता, तो पूर्णत्वाला आणण्यासाठी आम्ही बरेचसे माझे प्रयत्न 9 ते 14 आणि 14 ते 19 होते. मला वाटते की विकासाचे विजन जर डोळ्यासमोर घेतलं तर तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, तरुण स्वावलंबी पडला पाहिजे. आज अनेक लोकांना नोकरीची अपेक्षा आहे. तरुणांना नोकरी तर लोकांना मिळाली पाहिजे. त्यासाठी एखादा प्रोजेक्ट राबवणं हे माझ्या मनामध्ये आहे की असा एखादा मोठा प्रकल्प आणला पाहिजे की ज्याच्या माध्यमातून या विभागातल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. त्याचबरोबर नुसतं रोजगार करणाऱ्या तरुणांना रोजगार तर मिळाला पाहिजे, तर रोजगार निर्माण करणारी पिढीसुद्धा ह्या आपल्या मतदारसंघात आली पाहिजे. त्यांना कौशल्य विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत आणि वेगवेगळ्या उद्योगाच्या योजना आणून उद्योगधंदे त्यांचे चालू झाले पाहिजेत. स्वतःच्या मतदारसंघामध्ये स्वतःच्या तरुणांचे उद्योग चालू झाले पाहिजेत. या दृष्टीने माझे प्रयत्न राहतील. मी विशेष करून खेळाडू आहे. खेळाच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये कुस्ती असेल, नेमबाजी असेल, ॲथलेटिक्स असेल, फुटबॉल असेल, क्रिकेट असेल, या खेळामध्ये लोक विशेष प्रावीण्य मिळवायला लागतात. या लोकांना ऑलिम्पिक स्तरावरती चांगलं मेडल मिळवण्यासाठी त्यांना आत्तापासून प्रयत्न केले पाहिजे. त्याच्यासाठी काही योजना या जागेवरती चांगली म्हणजे त्यांना अकॅडमी चालू करणं, त्यांच्यासाठी सरकारच्या मानधनातून त्यांना अगोदरच त्यांना हिरा तयार झाला. अनेक जण सत्कार करतात, हिराला पैलू पाडायचं काम या ठिकाणी केलं पाहिजे. आज आम्ही साखर कारखाने कुस्ती केंद्र माझ्याकडे चालू आहे. कैलासवासी युवराज पाटील कुस्ती संकुल चालू आहे. चांगली माझ्या तिथं मुलं असं या ठिकाणी 100 मल्ल त्या ठिकाणी आहेत जे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवर खेळायला लागलेत. मी नेमबाजी प्रशिक्षण केंद्र साखर कारखान्यावर चालू केले, ज्याच्यातनं स्टेट आणि नॅशनलपर्यंत मुलं गेलेले आहेत. मी राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा आयोजित करते, मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करते. विशेष करून खेळामध्ये या ठिकाणी हे आपलं कुणबी कासारी पसंत करवीर विधानसभामध्ये हा खेळाचा हब आहे, खेळाची पंढरी आहे. इथून चांगले खेळाडू या देश पातळीवरती निर्माण करण्यासाठी माझे त्या ठिकाणी प्रयत्न राहतील. रोजगाराबरोबर खेळाडू चांगले करणे प्रयत्न राहतील. तालुक्याच्या स्तरावरती चांगली विकास कामं असतील. मग माझ्या मते आपल्याला चांगलं हॉस्पिटल म्हणजे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल या ठिकाणी सगळे रुग्णाचे हॉस्पिटल या ठिकाणी शासनाचं एखादं मोठं हॉस्पिटल या विभागामध्ये येते का हे माझं मनामध्ये आहे. म्हणजे अगदी रोजगारापासून ते वेगवेगळ्या क्षेत्रामधील प्रमुख महत्त्वाच्या बाबी या आपल्या मतदारसंघामध्ये आणल्या पाहिजे. या गोष्टीचं मी या ठिकाणी अधिक लक्ष केंद्रित करतो. तर नक्कीच आपण पाहिलं की करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये रोजगाराबरोबरच रोजगार उपलब्ध करणारे उद्योजक तयार करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर क्रीडा नगरी म्हणून ओळख असलेल्या या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खेळाडूंना चांगले दर्जाचे अकॅडमीज उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच मोठे प्रकल्प आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करणार असल्याचंही अशी ग्वाही शिवसेनेचे माजी आमदार चंद्रजित नरके साहेब यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेले आहेत.
साहेब, के न्यूजशी आपण संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या के न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.